स्मिता कंसे, पंकज कंसे यांचा मोटरसायकलवरून प्रचार. राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार स्मिताताई कंसे व त्यांचे पती पंकज कंसे यांचा मोटरसायकलवरून प्रचार दौरा. राजुरी येथून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जाऊन त्या ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोटरसायकलने जात असल्याचं पंकज कंसे यांनी सांगितलं. मतदारांचा प्रतिसाद उत्तम असून नवा चेहरा म्हणून माझ्या पत्नीला स्मिताचा विजय हा निश्चित असल्याचं यावेळी पंकज कंसे म्हणाले. तर उमेदवार स्मिताताई कंसे म्हणाल्या की मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले व आज परत एकदा जाऊन प्रत्येक गावातली पायधूळ मस्तकी लावून त्या ग्रामदेवांचा आशीर्वाद घेऊन येत आहे. जनतेने मला आशीर्वाद पूर्णपणे दिला असून माझा विजय निश्चित असल्याचं यावेळी स्मिता कंसे शिवनेरी संवादशी बोलताना म्हणाल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात मोटरसायकल स्वार या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला. राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील उमेदवार स्मिताताई कंसे आणि त्यांचे पती पंकज भाऊ कंसे यांनी आज बाईक रॅली काढलेली आहे. ताई, काय वाटतंय आज बाईक रॅली आहे? कसा प्रतिसाद आहे? प्रचार चालू आहे. जागेला त्या भूमीला वंदन करण्यासाठी आम्ही त्या गावात निघालेलो आहोत आणि तरुणांनी उत्सुकता सगळ्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत गेली वर्ष 2 वर्ष तुम्ही जनतेपर्यंत पोहोचलेला जाल. हे माध्यम कसं आहे प्रत्येकाच्या दारात निश्चितपणे आता प्रचाराचे दिवस कमी राहिल्यामुळे आम्हीचा त्यामधला हेतू असं होतं की त्या भूमीला तिथल्या देवस्थान मंदिराला त्या भागाला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी चाललेलो होतो. काय वाटतं विजयाचा दावा? 100% निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आणि एक तरुणांना सर्वसामान्य व्यक्तींना एक तळागाळातून आलेला व्यक्ती म्हणून मला एक या ठिकाणी नवा चेहरा म्हणून माझी धर्मपत्नी स्मिता कंसे यांना संधी द्यायची हे मात्र जनतेने मनापासून या ठिकाणी काय वाटतं? जनतेला मी त्यांच्या सभेसाठी जाण्याचं आव्हान तर करेल. अजितदादा यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. खऱ्या अर्थानं एक जनतेतला जननायक असणारा हा व्यक्तिमत्व लाडक्या बहिणींचा हा खऱ्या अर्थानं असलेला भाऊ त्यांच्या सभेला जाऊन आपण त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन देण्याचं जनतेला आव्हान करेल आणि त्यानिमित्तानं तालुक्यात एक विकासाची गंगा एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येईल. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये देखील शिवसेना पक्षाची सत्ता त्या निमित्तानं येणार आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं मार्गदर्शन त्या निमित्तानं मोलाचं ठरणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता एकनाथजी शिंदे यांची बोलूर या ठिकाणी सभा आहे. त्या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं आमदार चंद्रकांत सोनवणे आपल्या चॅनलवरती मगाशी आवाहन केलं आहे. तुम्ही काय आवाहन करा? मी सुद्धा तेच आवाहन करेन की या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी गोरगरिबांना खऱ्या अर्थानं न्याय दिला. त्यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. मुख्यमंत्री सहायता निधी असेल, रस्ते असतील, नगर परिषद असेल, या माध्यमाच्या माध्यमातून झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी वीज माफी असेल, लाडक्या बहिणीसाठीच्या योजना असतील, हे सर्व एक लाडक्या बहिणींचा भाऊ आणि शेतकऱ्यांचा पाठीराखा या ठिकाणी आज आपल्या शिवजन्मभूमीमध्ये उद्याला येत आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन त्यांनी आपण सगळ्यांच्या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. हे दोन्ही पती आणि पत्नी आज या बाईक रॅलीमध्ये